आफ्टर लॉंग टाइम फिल्मी शुक्रवारमध्ये तुमचं स्वागत करते आहे। थंडी सुरू झाली आहे आणि थंडीमध्ये महत्त्वाचा वाटतो तो रोमॅन्स आणि या रोमॅन्सची लज्जत जर मुक्ता आणि स्वप्नील दोघंही आपल्या नवीन चित्रपटाने वाढवत असतील तर ही गुलाबी थंडीची एक परफेक्ट सुरुवात आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही। रेणू देसाई निर्मित आणि समीर जोशी दिग्दर्शित आणि लिखित मंगलाष्टक वन्स मोर या वीकेंडला रिलीज होतोय। चित्रपटाची स्टोरी लाईन अगदी थोडक्यात सांगायची झाली तर लग्नाआधी नवरा तुमचा बॉयफ्रेंड असतो आणि लग्नानंतर तो तुमचा नवरा असतो, त्यामुळे त्याला अगदी लहान मुलांसारखं वागू नये। म्हणजे राजा तू हे केलंस का, सोन्या तू हे केलंस का यांसारखे शब्द वापरून त्याचा छळ करू नये। ऑफकोर्स कथानक अतिशय अपेक्षित आहे, पण तरी देखील हा चित्रपट का पाहावा याची 5 कारणं मी तुम्हाला देणार आहे। मंगलाष्टक वन्स मोर या चित्रपटाशी आपण पहिल्यांदा कनेक्ट झालो ते या चित्रपटाच्या गाण्यांमुळे। सरसुखाची श्रावणी आणि नवरीनी नवऱ्याची स्वारी ही 2 गाणी सर्वात जास्त व्ह्यूज आणि ऑडियन्स मिळवणारी गाणी ठरली। शिवाय दिवस ओल्या आणि उसवले धागे, थोडक्यात हा पूर्ण म्युझिक अल्बम या वर्षाचा बेस्ट म्युझिक अल्बम होऊ शकतो। आणि तशीच शाबासकीची थाप निलेश मोहरीर चित्रपटाचा म्युझिक डायरेक्टर सर्वांकडून स्वीकारत आहे। ऑलमोस्ट 75 रोमॅन्टिक सॉंग्स लिहून झाल्यानंतरही गुरु ठाकूर अशी काहीतरी भन्नाट जादू करू शकतात हे हा चित्रपट पाहिल्यावर स्पष्ट होतं। बिग बजेट चित्रपट म्हटला ना की त्याचा प्रोडक्शन व्हॅल्यू कसा अगदी डोळ्यात भरला पाहिजे आणि हे सगळं तुम्हाला या चित्रपटात पाहायला मिळतं। म्हणजे जनरली कमावती लोक जिथे हँगआउट करतील अशा हँगआउट प्लेसेस किंवा आर्ट डिरेक्शनमधल्या मायन्यूट डिटेल्स किंवा संजय जाधव यांची सिनेमॅटोग्राफी उत्तम कॉस्ट्युम्स आणि अशा बऱ्याच काही गोष्टी आहेत ज्यामुळे हा चित्रपट स्क्रीनवर एक लॅविश अर्बन लव्ह स्टोरीचा एक्सपिरियन्स देतो। आणि हाच या चित्रपटाचा सर्वात मोठा टर्न ऑन आहे की जेणेकरून ज्यांना लव्ह स्टोरी आवडते अशा कोणत्याही वयोगटातले प्रेक्षक येऊन हा चित्रपट आवर्जून पाहतील। तिसरं महत्त्वाचं कारण आहे ती चित्रपटाची स्टोरी लाईन। इन जनरल फिल्म्समध्ये लव्ह स्टोरीचा एंड लग्नाने होतो, परंतु या चित्रपटात चित्रपटाची सुरुवात होते ते सत्यजित आणि आरती यांच्या मॅरिड लाईफच्या क्लायमॅक्सने। अर्थात ही कथा दोघांची आहे, एका विवाहित दाम्पत्याची आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये आई बाबा, सासू सासरे, बहीण भाऊ असा लांबलचक लवाजमा तुम्हाला इथे पाहायला मिळत नाही। नवरा बायकोचे स्वतःचे प्रॉब्लेम्स आहेत आणि त्या दोघांनाच ते सॉल्व करायचे आहे या रॅशनल थिंकिंगवरती ही कंप्लीट अर्बन लव्ह स्टोरी तुम्हाला इथे पाहायला मिळते। प्रेम हे एकदा करून संपण्यासारखी गोष्ट नाही आहे, ती एक एंडलेस प्रोसेस आहे। नातं निर्माण करताना जसं प्रेम करावं लागतं तसंच ते नातं टिकवण्यासाठीही प्रेम करावं लागतं। असे अनेक फिल्मी सल्ले तुम्हाला इथे ऐकायला मिळतील। वेल, फिल्मी असले म्हणून काय झालं, ते खरे तर आहेत। आजकालचे टीनेजर्स सुद्धा या सल्ल्यांना हा म्हणतील। कथानकाची पकड घट्ट ठेवण्यासाठी या चित्रपटात आवश्यक तेवढ्या पात्रांचा आवश्यक तेवढाच वापर केला आहे आणि त्यांना आवश्यक तेवढे सेन्सिटिव्ह असे डायलॉग दिलेत। नुसते सेन्सिटिव्ह संवाद नाही आहेत तर ते आपल्याला पटतील असे डायलॉग्स आहेत। त्यामुळे सई ताम्हणकर, हेमंत ढोमे आणि कादंबरी कदम राहून राहून येत जात राहतात। तरीही चित्रपट थोडा खेचतो, काही एलिमेंट तीच पुन्हा पुन्हा येत राहतात आणि त्यामुळे आपला उत्साह थोडा कमी होतोय असं वाटू लागतं। पण तेवढ्यात अगदी थोड्याच वेळात हा चित्रपट संपतो। 5वं शेवटचं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे मुक्ताचा अभिनय। अगदी सहज सुंदर अभिनय तुम्हाला पाहायला मिळतो। वेल, आपल्या आयुष्यात आपली दुःख खूप मोठी असतात, आपल्याला ती खूप महत्त्वाची असतात आणि त्यानुसार आपण त्या दुःखाशी निगडीत अभिनय करत असतो। हे मुक्ताने समजून घेतलंय आणि इथे अभिनय साकारलेला आहे, त्यामुळे तो फार नॅचरल आणि आपण त्याच्याशी अतिशय रिलेट करू शकतो। तर ही होती 5 कारणं जी मला महत्त्वाची वाटली। पण तुमचं ऑल टाईम फेवरेट कारण असणार आहे ते म्हणजे स्वप्नील मुक्ता स्वप्नील। पण त्याच्या व्यतिरिक्त जर काही इतर कारणं असतील तर ती तुम्ही आम्हाला नक्की कळवू शकता यूट्यूबवर, फेसबुकवर आणि Google+वर। तर हा चित्रपट काय सल्ला देतो हे जर तुम्ही नोटीस केलात तर जसं मी आधी म्हणाले की नवरा असतो तो लहान मुलगा नसतो, तर हा झाला बायको वर्गासाठीचा सल्ला। परंतु नवरा वर्गासाठीचा सल्ला म्हणून हा चित्रपट असं सांगतो की बायको आपली चूक मान्य करेल ना करेल दॅट्स अ डिफरंट स्टोरी, पण बायको नेहमी बरोबर असते आणि हे ती तुमच्याकडून वदवून घेते।
जोक्स अपार्ट, फायनल वर्डिक्ट जर चित्रपटाचा द्यायचा झाला तर मी असं सांगेन की एक आपलं फेवरेट चॉकलेट एका नवीन ग्लॅमरस रॅपरमध्ये गुंडाळून दिलं आहे तर ऑफकोर्स ते चॉकलेटही फेवरेट आहे आणि रॅपरही खूप छान आहे. त्यामुळे अर्थातच आपण जाणार आणि ते चॉकलेट खाणार. तर तुम्ही जा आणि हा चित्रपट पहा. मी या चित्रपटाला देते 4 स्टार्स. पुन्हा भेटू नेक्स्ट रिव्ह्यूमध्ये. तोपर्यंत बाय.